अलीकडेच इंदूरमधील एका जोडप्याच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने खूप लक्ष वेधले आहे. इंदूरमधील रहिवासी असलेले राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांचा विवाह मे 11 रोजी झाला होता. लग्नानंतर ते मे 20 रोजी मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेले होते. मे 23 रोजी ते अचानक बेपत्ता झाले. त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर सोहरा चेरापुंजी परिसरात एका ठिकाणी उभी असलेली आढळली. यानंतर पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने त्यांचा शोध सुरू केला. या घटनेनंतर पोलिसांनी आणि बचाव पथकांनी शोध मोहीम सुरू केली. घनदाट जंगल, खराब हवामान, जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे बचाव कार्याला अनेक अडथळे आले. अनेक दिवसांच्या शोधकार्यानंतर 2 जून रोजी राजा रघुवंशी यांचा मृतदेह एका खोल दरीत सापडला. त्यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या भावानं पटवली. त्यांच्या मृत्यूनंतर ही केवळ बेपत्ता होण्याची घटना नसून यात काहीतरी गंभीर घडले असावे असा संशय बळावला. सोनम रघुवंशीचा शोध आणि धक्कादायक खुलासा. राजा यांचा मृतदेह सापडल्यानंतरही त्यांची पत्नी सोनम बेपत्ता होती. पोलिसांनी तिचा शोध सुरूच ठेवला. काही दिवसांनी सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात पोलिसांना शरण आली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतला आणि या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले की सोनमनेच राजाच्या हत्येचा कट रचला होता. तिचा एका व्यक्तीसोबत, ज्याचे नाव राज कुशवाहा असल्याचे समोर आले, प्रेमसंबंध होते. राजाच्या हत्येसाठी तिने सुपारी घेऊन मारेकऱ्यांची नेमणूक केली होती. हनीमूनचा बहाणा करून तिने राजाला मेघालयला आणले आणि तिथे मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली. गुन्ह्याची कबुली आणि पुढील तपास. सोनमने हत्येची योजना कशी आखली होती याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या मते हा एक पूर्वनियोजित खून होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांमुळे या कटाचा पर्दाफाश झाला. यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने केवळ दोन्ही कुटुंबेच नव्हे तर संपूर्ण समाजाला धक्का बसला आहे. एका हनीमूनच्या प्रवासाचे रूपांतर एका गंभीर गुन्हेगारी कटात कसे झाले याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची चर्चा सर्वत्र झाली आहे.